भूमिका गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचा आज दसरा मेळावा। शिवतीर्थवर ठाकरेंची तोफ धडाडणार, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा। मेळाव्यातून ठाकरे आणि शिंदे पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। भूमिका जरी एक असली तरी दोन्ही स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत। दोन्ही पक्षांमध्ये ग्राउंड लेवलवर काम सुरू। दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते भूमिका जाहीर करतील। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत संजय राऊतांचं वक्तव्य। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा। शिंदेंच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांसाठी 25,000च्या वर खुर्च्यांची आसन व्यवस्था। विकासात्मक आणि सामाजिक कामाबाबतचं मेळाव्यात मार्गदर्शन असणार। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। तर पूरजन्य परिस्थिती असलेल्या शिवसैनिकांनी मेळाव्याला येऊ नये, उदय सामंतांचं शिवसैनिकांना आवाहन। आधी निष्ठावंतांचे मेळावे व्हायचे, आता गद्दारांचे मेळावे होत आहेत। गद्दारांवर चिखलफेक होणार असेल तर त्यात चुकीचं नाही। पार्कातील चिखलात त्यांना लोळवावंच लागेल। संजय राऊतांचा शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर हल्लाबोल। नागपूरच्या रेशीमबाग मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन। मेळाव्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींसह अनेकांची हजेरी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात विदेशातील पाहुणेही सहभागी। अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका या 4 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग। 100 वर्षाच्या प्रवासादरम्यान संघाविरुद्ध कटकारस्थानं रचण्यात आली। संघाला नामशेष करण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रत्येक संकटात स्वयंसेवक स्थितप्रज्ञ राहिले। संघाच्या शताब्दी निमित्तानं पंतप्रधान मोदींचा लेख। सीमेपलीकडील दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला। 26 भारतीय नागरिकांची धर्म विचारून हत्या केली। आपल्या सुरक्षेसाठी अजून सक्षम राहावं लागेल। दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल, स्वदेशी स्वीकारावं लागेल, मोहन भागवतांचं देशवासियांना आवाहन। अमेरिकेच्या टॅरिफचा जगभरातील देशांना फटका बसल्याचंही मोहन भागवत यांचं वक्तव्य। आम्ही संविधानावर चालणार, मनुस्मृतीवर नाही, असं अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं होतं। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य। संघ जातपात मानत नाही, आजही शाखेत दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांचा सहभाग। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्तानं मुख्यमंत्र्यांचा विशेष लेख। तात्काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विसर्जित करावा। आरएसएसनं गांधींच्या विचारांच्या अनुषंगानं पुढची वाटचाल करावी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा संघाला टोला। विजयादशमी निमित्त नाशिकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संचलन। नाशिकच्या सिडको परिसरात संघाकडून संचलन। बीडच्या नारायणगडावर जरांगे पाटलांचा दसरा मेळावा। मेळाव्यासाठी शेकडो वाहनं दाखल। मनोज जरांगे नारायणगडासाठी रवाना। प्रकृती ठीक नसल्यानं जरांगे रुग्णवाहिकेतून बीडच्या दिशेनं रवाना। जरांगेंवर संभाजीनगरच्या रुग्णालयात सुरू होते उपचार। विजयादशमी निमित्त पंकजा मुंडेंकडून दसरा मेळाव्याचं आयोजन। धनंजय मुंडे भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार। धनंजय मुंडे आज परळी वैद्यनाथमध्ये काळरात्री देवीचं दर्शन घेणार। कोल्हापूर संस्थानचा शाही दसरा सोहळा साजरा होणार। कोल्हापूरच्या दसरा चौकात साजरा होणार दसरा उत्सव। विजयादशमी निमित्तानं नितेश राणेंची सिंधुदुर्गमधील मिठवावच्या आरएसएस शाखेला भेट। संघाचा गणवेश परिधान करून नितेश राणे संचलनात सहभागी। दसऱ्याला प्रथमच पोहरादेवी इथे बंजारा समाजाचा मेळावा पार पडणार। एसटी आरक्षणाच्या मागणीबाबत पुढील रूपरेषा ठरवण्याबाबत मेळाव्याचं आयोजन। जेजुरी गडावर आज मर्दानी दसरा रंगणार। दसऱ्यानिमित्तानं मल्हारी मार्तंडाच्या पालखी सोहळ्याचा उत्साह। दोन्ही गडांवरील पालख्यांची भेट होणार, तर जेजुरी गडावर फटाक्यांची मोठी आतषबाजी होणार। शिवतीर्थवर आज उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दादर टीटी सर्कल परिसरात ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी। विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा अशा आशयाचे बॅनर। मुंबईतील खार वेस्टर्न एक्सप्रेसवेवर शिंदेंचे शिवभक्ती प्रदर्शन। संपूर्ण एक्सप्रेसवेवर भगवे विचार, भगवं रक्त, आम्ही विचारांचे बारसदार अशा आशयाचे बॅनर। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये अनेक मार्गांमध्ये होणार बदल। अनेक मार्गांवर बंदी। स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरही वाहनं उभी करण्यास असणार बंदी।
69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनुयायी दाखल. परिसरात रंगीबेरंगी रोषणाईनं सजावट. सुरक्षेसाठी सीसीटीव्हीसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात. नागपुरातील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला राजकीय व्यक्तींना निमंत्रण नाही. दीक्षाभूमी स्मारक समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय. विजयादशमी निमित्त नाशिकच्या मालेगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संचलन मार्गात नागरिकांकडून स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव. मुंबईत दसऱ्यानिमित्त संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे रॅली. दादर रेल्वे स्थानकापासून शिवाजी पार्क मैदानातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढली रॅली. महात्मा गांधी जयंती निमित्तानं वर्धेच्या सेवाग्राम आश्रम इथे विविध कार्यक्रम. बापूकुटीमध्ये करण्यात आली सर्व धर्म प्रार्थनेसह अखंड सूत्र यज्ञ. त्यातून गांधीजींना अभिवादन. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडची आज मोठ्या उत्साहात सांगता. शहरातील दुर्गामाता मंदिरासमोर भव्य दौडीचा संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत समारोप. विजयादशमीच्या निमित्तानं खेडच्या शिरोलीतील जाखमाता देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. मंदिर ट्रस्टकडून नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास. पुणे इथले विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्याकडून गाभाऱ्यासह मंदिराला झेंडूच्या फुलांची आरास. शिर्डीत साईबाबांच्या 107व्या पुण्यतिथीचा उत्साह. काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक. साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. साई दर्शनासाठी भाविकांची मांदी आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन. पंतप्रधान मोदींकडून खरगेंच्या प्रकृतीची विचारपूस. प्रकृती खालावल्यानं खरगेंवर बंगळुरूच्या रुग्णालयात उपचार सुरू. मुरबाडमध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन. पुण्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांचं आंदोलन. पुणे स्टेशन परिसरातील गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन. शासनानं पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याची मागणी. साताऱ्यातील शिंदेंच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे 1,11,000ची मदत सुपूर्द. आमदार रोहित पवारांकडून लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. कर्जमाफीसह हेक्टरी 50,000ची मदत आणि ओला दुष्काळ जाहीर करा. रोहित पवारांची सरकारकडे मागणी. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, मुरुडसह अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा शेतीला फटका. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची मागणी. आता पुढचे 2 महिने राजकारण नको. शेतकऱ्यांसाठी प्रसंगी विरोधकांसोबत मिळून एकत्र आंदोलन करू. भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं वक्तव्य. मांजरा नदीचं पाणी शेतात शिरल्यामुळे अंबाजोगाईतील शेताला तळ्याचं स्वरूप. पिकांसह शेतातील सौर ऊर्जा पंपांचंही नुकसान. तात्काळ पंचनामे करून योग्य ते मोबदले देण्याची मागणी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये राजकीय पक्ष शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरसावले. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000 रुपये अनुदान देण्याच्या मागणीचं निवेदन. पैठण आणि माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच. परभणीच्या शिरसीमध्ये गाव पाण्याखाली. प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. मात्र पंचनामे करण्यास प्रशासनाची टाळाटाळ. शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त. तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीच्या नाथरा गावात गोदावरीच्या पुराच्या पाण्यानं शेती पिकांचं प्रचंड नुकसान. शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात. दिवाळी दसरा साजरा कसा करावा, शेतकऱ्यांचा सवाल. वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका. जिल्ह्यात खरीप हंगामातील 793 गावांची पैसेवारी. सरासरी 47 अशी जाहीर. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात 5 ते 6 वेळा. जालन्यातील 3 महिन्याच्या नुकसानाचा अहवाल शासनाकडे सादर. पावसामुळे 725 गावातील 3,37,000 हेक्टरवरील शेती बाधित. तर 4,51,000 शेतकरी बाधित झाले. 301 जनावरं दगावल्याचा अहवाल. बीडच्या अंबाजोगाईत सोयाबीन काढणीला सुरुवात. मात्र
5 दिवसांनंतरही सोयाबीनच्या पिकात पाणी साचून असल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोयाबीनला 8,000 रुपये भाव द्या, अनुदान नको, शेतकऱ्यांची मागणी। पालघरच्या तहसीलदारांकडून मनोर गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जात भात पिकाची पाहणी। नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची कामं 2 दिवसात पूर्ण करा, तहसीलदारांचे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना आदेश। धाराशिवच्या भाणगावमध्ये अतिवृष्टीमुळे 2.5 एकर केळीची बाग आडवी, कर्ज काढून उभी केलेली बाग भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून